आणि यानंतर थेट जाऊया माझा सहकारी अभिजित सोबत माझा विशेष मध्ये याच संदर्भातली आपल्याला चर्चा करायची आहे। धन्यवाद नम्रता। आजच्या दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे। 9 मे रोजी भारतीय लष्कराने हल्ला करून नौशेरा सेक्टरमधली पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सीज फायर व्हायोलेशन्स वाढले होते आणि त्याला हे भारताने दिलेलं चोख प्रत्युत्तर आहे। आपल्यासोबत आता नितीन गोखले आहेत, दिल्लीवरून संरक्षण तज्ञ आहेत। गोखले सर, ही कारवाई किती महत्त्वाची आणि किती उत्तम कारवाई मानली जाऊ शकते? ही कारवाई महत्त्वाची आहे कारण गेले एक महिनाभर इन्फिल्ट्रेशन आणि जे सीज फायर व्हायोलेशनची संख्या तिथे खूप वाढलेली आहे पूर्ण LOC वर। आणि नौशेराला तुम्हाला आठवत असेल की 1 मेला 2 भारतीय सैनिकांच्या शवाची विटंबना केली गेली होती पाकिस्तानकडून आणि म्हणून इथे या नौशेरा पोस्टवरनं इन्फिल्ट्रेशन झालं होतं। ते बॉर्डर ऍक्शन टीम पाकिस्तानची जी येते ती दिसून आली होती म्हणून या पोस्टला टार्गेट केलं गेलंय। ही जी आता चौकी तुम्ही बघितली उद्ध्वस्त झालेली, त्याला नेस्तानाबूत केलं गेलंय भारतीय हमल्यामध्ये आणि भारतीय फायरमध्ये। तर या पोस्टचं हे महत्त्व होतं आणि हा एक संदेश होता पाकिस्तानी सैन्याला की तुम्ही जर तिथून कारवाई कराल, तिथून जर इन्फिल्ट्रेशन आमच्याकडे पाठवाल किंवा आमच्याकडे पुश इन करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि तुम्हाला त्याची सजा मिळेल, त्याची तुम्हाला किंमत चुकवायला लागेल। हा एक संदेश त्याच्यामध्ये आहे। आणि येत्या काही महिन्यात आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तुम्ही आत्ताच ऐकलं मेजर जनरल अशोक नरुलांनी सांगितलं की अशी कारवाई परत होऊ शकते कारण इन्फिल्ट्रेशन वाढण्याची शक्यता दर उन्हाळ्यामध्ये असते आणि म्हणून ही ऍक्शन दाखवणं पब्लिकली जरुरी होतं आणि पाकिस्तानला आणि पूर्ण जगाला हे दाखवणं जरुरी होतं की भारत एक प्रत्युत्तर देऊ शकतो आणि दिलं आहे म्हणून हा व्हिडिओ रिलीज केला गेला आहे। नितीन सर, पण ही सगळी जी भौगोलिक परिस्थिती जर पाहिली आपण नौशेरा सेक्टर मधली तर इथं कारवाई करणं किती कठीण आहे? कारवाई करणं कठीण असं म्हणता येणार नाही कारण काही पोस्ट भारताचे आणि पाकिस्तानचे 150 मीटर अंतरावरती फरक आहे। फक्त 150 मीटरचा अंतराचा फरक त्या दोघांमध्ये आहे किंवा 150 मीटर अंतरावरती ते लोकेटेड आहेत। तर तिथे कारवाई करणं कठीण नाहीये पण या कारवाई करण्यासाठी तुम्हाला बरंच प्लॅनिंग करायला लागतं भारतीय सैन्याला आणि त्यांच्याकडनं जे प्रत्युत्तर येईल किंवा येण्याची शक्यता असते त्याच्यावरनं कसं वाचायचं याची पण एक चोख व्यवस्था करायला लागते हे असा फायर असॉल्ट करण्याच्या आधी। म्हणून याच्यात प्लॅनिंग असतं आणि टार्गेट केल्यानंतर त्यांचं जे प्रत्युत्तर येईल, त्यांच्याकडनं जे फायरिंग होईल त्याचा बचाव कसा करायचा याच्यासाठी प्लॅनिंग झाल्यानंतर मग हा असॉल्ट केला जातो। नक्कीच। मग कुलभूषण जाधव प्रकरण आहे जे आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये पेंडिंग आहे, तिथे पाकिस्तानला मोठा झटका बसलेला आहे। त्यानंतर अगदी 2-3 दिवसांपूर्वी 3 जवानांना आपल्या शहीद व्हावं लागलं पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचा जो नौशेरा सेक्टरमध्ये भारताने ही जी चौकी उद्ध्वस्त केलेली आहे त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो? आंतरराष्ट्रीय पातळीवरती परिणाम मी म्हणणार नाही की काही खूप मोठा होईल। हे भारत आणि पाकिस्तानच्या मधली गोष्ट आहे पण याच्यातनं एक दर्शवतं या कारवाईमुळे एक आपल्याला कळून येतं की येत्या काही महिन्यांमध्ये काही आठवड्यांमध्ये तरी जेव्हा आता तिथले जे पासेस ज्याला म्हणतो आपण ज्याच्यातनं त्या खिंडींमधनं जेव्हा येतात सैनिक किंवा त्यांचे इन्फिल्ट्रेटर्स ते सगळे आता मोकळे झालेले आहेत, तिथले बर्फ वितळलेला आहे आणि त्यामुळे तिथून त्यांना आतमध्ये येण्याची मुभा अजून मिळते या सीझन मध्ये आणि म्हणून आता भारताला सतर्क राहायला लागेल। आणि हा एक संदेश पाकिस्तानी आर्मीला दिला गेला आहे की तुम्ही जर हा प्रयत्न करत राहाल आणि जर हे इन्फिल्ट्रेटर्स सारखे पाठवत राहाल, भारतामध्ये पाठवण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही ह्याचं प्रत्युत्तर देऊ आणि हे एक प्रत्युत्तर झालं। अशा प्रकारचे वेगवेगळ्या कारवाया करता येतात। जेव्हा मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल सप्टेंबरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झाला होता जेव्हा भारतीय सैनिक 7-8 किलोमीटर 2-3 किलोमीटर वेगवेगळ्या चौक्यांवरती जाऊन कमीत कमी 60 ठिकाणांवरती हमला करून तिथे जवळजवळ 60 ते 70 पाकिस्तानी टेररिस्ट आणि पाकिस्तानी सैनिकांना मारून परत आले होते। पण आता त्यांना ती कल्पना असल्यामुळे आता तीच कारवाई परत करतील असं नाही पण ती कारवाई अजूनही करता येईल काही पोस्टवरती जाऊन आणि टार्गेट करून। म्हणून हे आता मला वाटतं LOC वरती येत्या काही महिन्यात हे सारखं उत्तर प्रत्युत्तर होत राहणार अशी आशंका मला आहे।
नितीन सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हापासून आपण सर्जिकल स्ट्राईक केला, म्हणजे पोस्ट सर्जिकल स्ट्राईक जे आहे, सीजफायर व्हायोलेशनची संख्या वाढलेली आहे. आणि आता तुम्ही उन्हाळ्याचा उल्लेख केलात की आता इन्फिल्ट्रेशनला जास्त संधी आहे, बर्फ वितळल्यामुळं तिकडे अतिरेक्यांना भारतात येणं जरा जास्त सोपं होतं, वातावरण त्यांच्या बाजूनं जातं. आणि त्याआधी म्हणून काळजी म्हणून एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आपण हा एक संदेश दिल्याचं आपण म्हटलंय. पण या सगळ्यानंतर पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर येईल असं वाटतंय, कारण जो काही इतिहास आहे पाकिस्तानचा तो तसा दिसत नाहीये आकडेवारीनुसार तरी. मी नेहमी प्रत्येक वेळेस मला जेव्हा हा प्रश्न विचारला जातो माझं एकच उत्तर असतं की जर कोणालाही अपेक्षा असेल की अशा सर्जिकल स्ट्राईकमुळे किंवा अशा फायर असॉल्टमुळे पाकिस्तान अतिरेक्यांना भारतात पाठवण्याचं जो त्यांचा एक उद्देश आहे किंवा त्यांचं एक जे प्लॅनिंग असतं ते थांबवेल किंवा बंद करेल, तर मला वाटतं भारत पाकिस्तान इतिहास लोकांनी वाचलेला नाहीये किंवा भारत पाकिस्तान इतिहासाच्या बाबतीत लोकांना कमी माहिती आहे. कारण पाकिस्तानचं एकमेव धोरण भारताच्या विरुद्ध हे आहे की प्रॉक्सी वॉर ही कशी सातत्याने चालू ठेवायची आणि काश्मीरमध्ये हा असा धुमाकूळ कसा घालायचा, हे पाकिस्तानचं आज गेले 25 वर्षाचं धोरण आहे. 1990 पासून सुरू झालेलं, 27 वर्ष झाली मी म्हणेन, 25 पण नाही. आणि हे धोरण संपणार नाही जोपर्यंत पाकिस्तान आर्मी त्यांच्या धोरणामध्ये बदल होत नाही. आणि तो धोरण पाकिस्तानी आर्मीचं ह्याच्यासाठी आहे की त्यांचं पूर्ण अस्तित्व पाकिस्तानी सेनेचं भारताविरुद्ध एक शत्रुत्व कायम ठेवणं, याच्यावरती त्यांचं अस्तित्व कायम आहे. आणि म्हणून हे चालू राहील आणि त्याला भारताला हे असं या प्रकारची कारवाई प्रत्युत्तर देत राहावं लागेल. हे अगदी तिथे लिखित मी देऊ शकतो लोकांना, कोणाला पाहिजे असेल तर. त्यामुळे कोणी असं वाटून घेऊ नये की अशा कारवाईमुळे अतिरेकी येणं बंद होईल किंवा अशी कारवाई बंद होईल. नितीन सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. मगाशी जनरल शेकटकर होते एबीपी माझावरती आणि ते बोलता बोलता असं म्हणाले की सध्याची स्थिती ही युद्ध सदृश स्थिती आहे भारत आणि पाकिस्तानमधली. तुम्हालाही असं वाटतं? कसली परत एकदा प्रश्न? सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही सुरू आहे, सीज फायर व्हायोलेशन पाकिस्तानकडून सुरू आहे, भारत त्याला ज्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर देते, ही सगळी स्थिती जी आहे ती युद्ध सदृश परिस्थिती आहे असं जनरल शेकटकर म्हणाले. तुम्हालाही असं वाटतं का? आहे ना, आहे. मला तर असंच वाटतं. कारण हे याला मी अनडिक्लेअर्ड वॉर म्हणतो. आज मी जसं तुम्हाला म्हटलं की 1990 पासून आज 27 वर्ष झाली. हा एक प्रॉक्सी वॉर किंवा एक इनडायरेक्ट वॉर किंवा युद्ध हे सुरू आहे पाकिस्तानकडनं. आणि जर कोणाला असं वाटत असेल की हे एक नुसती एक म्हणजे मुंबईसारखी कारवाई किंवा एखादी बॉम्ब ब्लास्ट केल्यानंतर जी थोडी बहुत कारवाई होते तशी काही असेल, तर ही एक भूल धारणा आहे. कारण पाकिस्तानचं हे धोरण आहे की तिथे काश्मीरला सतत काश्मीरला टर्मॉइलमध्ये ठेवायचं, काश्मीरवरती हमला करत राहायचा आणि भारतीय सेनेला पूर्ण काश्मीरमध्ये तुम्हाला तिथे बांधून ठेवायचं, कारण तुम्हाला कारवाई करत राहायला लागणार. हे त्यांचं धोरण आहे. आणि म्हणून हे युद्ध परिस्थितीच आहे. कोणी असं म्हणू नये की हे युद्धासारखं नाहीये. ही युद्ध परिस्थिती, फक्त हे डिक्लेअर्ड वॉर नाहीये. डिक्लेअर युद्ध ज्याला आपण म्हणतो, डिक्लेअर्ड नाही, अनडिक्लेअर्ड वॉर आहे. अच्छा, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे नितीन सर, की गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर लष्कराच्या ज्या कारवाया होत आहेत त्या कारवायांबद्दल वोकल झाले लष्कर. कायम म्हणजे पूर्वी असं फारसं दिसत नव्हतं, मात्र आता लष्कर मीडियामध्ये येत आहे, मीडियामध्ये येऊन हल्ल्यांची किंवा आपण केलेल्या कामाची माहिती देत आहे. याच्या पाठीमागे फक्त निव्वळ विरोधकांना शांत बसवण्याचं राजकारण आहे की आणखी काही याच्या मागे तुम्हाला दिसतंय? नाही, विरोधकांना शांत बसवण्याचं राजकारण कोणाला जर असं वाटत असेल तर असूही शकतं. मला माहिती नाही की ते म्हणजे सरकारी पातळीवरती किंवा राजकीय पातळीवरती त्यांचा काय याच्यात धोरण आहे. पण भारतीय सेना, भारतीय लष्कर हे का तुम्हाला पब्लिसिटी देत आहे या कारवायांना किंवा अशा प्रत्युत्तरांना, याच्या मागे एक कारण मुख्य हे आहे की बरेच वर्ष भारतीय सेना हातात बांगड्या घालून बसली आहे. भारतीय सेनाकडे ती कुवत नाहीये किंवा भारतीय सेना अशा कारवाई करू शकत नाही, अशी एक आशंका लोकांच्या मनात काही लोकांनी निर्माण केली होती. आणि प्रत्येक वेळेस हे सांगितलं गेलं होतं की भारतीय सेनेला शांती पाहिजे, भारतीय सेना इतकी कमकुवत झालेली आहे, त्यांच्याजवळ ही कारवाई करण्याची क्षमता नाहीये, असा एक प्रकार पब्लिसिटी बऱ्याच ठिकाणी झाली असल्यामुळे सरकार आणि भारतीय सेनेने दोघांनी हा एक निर्णय घेतलेला दिसतोय की आपली जी क्षमता आहे, आपण जी कारवाई करतो ही भारतीय जनतेपर्यंत पोहोचवावी आणि त्यांनाही सांगावं की आम्ही काय काय करू शकतो आणि काय काय
भविष्यामध्ये आमच्याकडे काय काय योजना आहेत किंवा केल्यानंतर दाखवणं हे एक नवीन प्रकार आहे आणि मला वाटतं हा एक वेलकम प्रकार आहे. अच्छा अच्छा. नितीन सर, तुम्ही आपल्यासोबत राहाच, आपल्यासोबत जनरल शेकटकर पण आहेत. शेकटकर सर, तुमचं स्वागत आहे. सो आता या डिस्कशनला पुढे घेऊन जाताना आणखी एक मुद्दा उपस्थित होतो, जसं की आता नितीन सरांनी सांगितलं की ही वेलकम स्टेप आहे की लष्कराने मीडियामध्ये येऊन माहिती देणं ही चांगली गोष्ट आहे, ती काही वाईट गोष्ट नाही आहे. पण ज्या पद्धतीनं मेजर गोगोई यांचा सत्कार केला लष्करानं, की ज्यांना बोनेटवर बांधून संशयित अतिरेक्याला किंवा स्टोन पेल्टर्सना बोनेटवर बांधून त्यांनी त्याची जवळपास धिंड काढली होती आणि त्याचं एक कौतुक लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केलं. तर या सगळ्या स्थितीकडे आणि आजच्या या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही मेजर गोगोईचा प्रश्न उचलला आहे, कौतुक करायचा प्रश्न आहे. आपण जेव्हा आपले सैन्य अधिकारी त्यांना जेव्हा आदेश दिला गेला की तुम्ही ह्या निर्दोष लोकांचे प्राण वाचवा, तिथे पोलीसचे लोक होते, तिथे ITBPचे होते, जे निवडणुकी अधिकारी ते लोक होते, सिव्हिलियन त्याच्यामध्ये होते आणि काश्मीरचे पण तिथेच लोक होते, त्यांचे प्राण वाचवा. आणि त्या तरुण सैन्य अधिकाऱ्यांनी आपल्या कॉमन सेन्स, ज्याला आपण म्हणतो अनकॉमन कॉमन सेन्स, ते फार आवश्यक आहे. युद्ध क्षेत्रामध्ये आपण म्हणतो त्यांना विदेशी आहे, त्यांना सुपर सेन्स आहे, त्यांना सिक्स सेन्स आहे. मला वाटतं युद्धामध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज यू नीड अनकॉमन कॉमन सेन्स. आणि त्यांनी तो वापरला. एका माणसाला जीपवर ते बसवलं आणि त्याच्या पुढे ते गेलं. एकही व्यक्तीला एकही दगड लागलेला नाही. जर समजा त्यांनी ते हे नसतं केलं तर तुमच्या 20 लोकांचे प्राण गेले असते. हे तुम्हाला पत्करेल का? तरी मग तुम्ही म्हणाल की ह्या अधिकाऱ्याने काही केलं नाही. तर दोन्ही बाजूनी भारतीय सैन्यावर तुम्ही म्हणजे ते पण ते बोलतात, आरोप प्रत्यारोप करतात, हे चुकीची कल्पना आहे. म्हणून त्याचं कौतुक केलं की द यंग बॉय हे यूज इनिशिएटिव्ह. त्यांनी आपल्या कॉमन सेन्सचा वापर करून जे काही त्याच्याकडे साधन होतं त्याचा वापर करून त्या निर्दोष लोकांचे प्राण वाचवले. खरं त्याला अजून मोठा शौर्य पुरस्कार मिळाला पाहिजे. म्हणजे कौतुक करायचं काय, त्याला आम्ही त्यांनी जे काम केलेलं आहे त्याला आम्ही रिकग्नाइज केलेलं आहे. ओके, एक गोष्ट. दुसरं, आपण जे म्हणताय नितीन गोखले साहेबांशी, आपण दत्ता सरांशी बोलला, नौशेरामध्ये जे कारवाई करतोय की भारतीय सैन्य आता हे कसं दाखवतोय. जेव्हा आपली सर्जिकल स्ट्राईक झाली होती तेव्हा प्रसार माध्यमांनी, राजकीय पक्षांनी, विरोधी पक्षांनी म्हटलं तुमच्याकडे पूर्ण पुरावा काय आहे. आता मी तिथं पुरावा आणायचा का, की त्यांच्या डेड बॉडीज आणायच्या, की त्यांना विचार तुमचं गावाचं नाव काय होतं, तुमच्या वडिलांचं नाव काय होतं, हे सगळे पुरावे आणायचे का. आता जेव्हा सैन्य दाखवतोय की हिंमत करतो, हे बघा आम्ही केलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही पहा, नक्की 100% नोट करा तुमच्या चॅनलवरती, पाकिस्तान म्हणेल भारतीय सैन्याने ही कारवाई केलीच नाही. शेकटकर सर, तुमच्या माहितीसाठी म्हणून तुम्हाला मी थोडं थांबवून मुद्दाम सांगतो की तसं पाकिस्ताननं म्हणायला सुरुवात केलेली आहे. आत्ताच ती बातमी येते, नौशेरामधील जो हल्ला झालाय, ज्या चौक्या उद्ध्वस्त केल्या, असा कुठला हल्लाच झाला नाही असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. खात्री आहे. मी सैन्यामध्ये नोकरी केली, 3 युद्ध लिहिले आहे त्यांच्याबरोबर. तोच पाकिस्तान आहे ज्यांनी कारगिल युद्धामध्ये आपले मृत सैनिकांचे देह परत घेतले नाही. त्यांनी म्हटलं हे आमचे लोकच नाही. आणि भारतीय सैन्याने त्यांना मग ससन्मान त्यांना पाठवलं परत त्याच्यामध्ये. हाच पाकिस्तान आहे तो ज्यांनी कसाबला म्हटलं की तो आमच्या राष्ट्राचाच नाही. इतकंच नव्हे तर त्याच्या आईवडिलांनी म्हटलं आमचा मुलगाच नाही. तर पाकिस्तानच्या गोष्टीवरती आपण कुठेही विश्वास करायचा मला वाटत नाही. परंतु ही वास्तविकता आहे. आम्ही काही बँड बाजा वरात घेऊन आम्ही दोंडे पिटत नाही. ठीक आहे, आम्ही काही ताशे वाजत नाही की आम्ही हे सगळं केलेलं आहे. चांगलं वाटत नाही, आम्हाला पण चांगलं वाटत नाही. परंतु पाकिस्तानला एक मेसेज जातोय की भारतीय सहनशक्तीचा तुम्ही पराभव हे करू नका. डू नॉट क्रॉस द थ्रेशहोल्ड ऑफ टॉलरन्स ऑफ इंडियाज टॉलरन्स लेवल. नाहीतर आम्हाला ह्याच्यापेक्षा पण जास्त कठोर कारवाई करायला लागेल. आपल्या सैन्य अधिकाऱ्यांनी आताच जेव्हा त्यांचं आलं वक्तव्य त्यांनी म्हटलेलं आहे की जर आवश्यकता पडली तर आम्ही करूय, ती बजावणी आपण करतोय. ठीक आहे. परंतु एक आपण लक्षात घ्या, यात कोणी सिव्हिलियन मारला गेला नाही, निर्दोष लोकांनी मारले गेले. ही कारवाई आपण पाकिस्तानच्या सैनिकांवरती करतोय, सैन्य ठिकाणांवरती करतोय, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि आपण पुढे पण करू आणि करणं योग्य आहे आणि केलं पाहिजे. त्यात काही लाभ. ठीक आहे. नितीन सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. मागाशी तुम्ही उल्लेख केलात की आता बर्फ वितळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अतिरेक्यांना इन्फिल्ट्रेट व्हायला जास्त संधी आहे. अजून कुठल्या पातळीची काळजी बॉर्डरवरती घेणं गरजेचं आहे? आपण हा संदेश तर एक दिलेला आहे, मात्र इन्फिल्ट्रेशन दरवर्षी जे आहे ते दरवर्षी वाढताना दिसते. जसं की सीज फायर व्हायोलेशनची संख्या पण वाढताना दिसते. म्हणजे 2011 मध्ये 62 होती, ती 2013 मध्ये 347, 2014 मध्ये जवळपास 583 सीज फायर व्हायोलेशन झालेली आहेत. नितीन सर,
तुम्ही जे म्हणताय की सीजफायर व्हायोलेशनची संख्या वाढली आहे, संख्या निश्चित वाढली आहे, पण तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की 2012 पासून हा ट्रेंड कसा आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की 2012 मध्ये नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये निवडून आल्यानंतर पाकिस्तानी सेनेनी हे ठरवलं की त्यांनी जेव्हा हे दर्शवलं की 2014 मध्ये की नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर त्यांच्याशी वाटाघाटी सुरू कराव्या, शांती वार्ता सुरू करावी, हे जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा पाकिस्तानी सेनेनी आपलं धोरण बदललं आणि त्यांनी काय सुरुवात केली तुम्ही बघा. श्रीनगरमध्ये उरीला हल्ला, नौगाव आपला नगरोटाचा हल्ला, सांबा आणि याच्यापाशी तंगधार, कुपवाडा, सगळीकडे फक्त सैनिकी गॅरिसनवरती, सैनिकी छावण्यांवरती पाकिस्तानी सेनेनी आपले ट्रेन अतिरेकी पाठवायला सुरुवात केली की भारतीय सैन्याचं मनोबळ आणि भारतीय सैन्याची जी एक ताकद आहे त्याच्यावरती हल्ला करावा असं त्यांनी एक धोरण सुरू केलं. म्हणून ते इन्फिल्ट्रेशन आणि सीजफायर व्हायोलेशन्स हे वाढले. आणि मी तेच म्हणतोय की पाकिस्तानी सेनेला हे कधीही मंजूर नाहीये की भारतीय जे सरकार आहे आणि भारतीय देशाची पूर्ण भारतभर जी एक डेव्हलपमेंट होते ती होऊ नये. कारण आपल्यातली भारत आणि पाकिस्तान मधली जी एक एसिमेट्री ज्याला आपण म्हणतो, तफावत जी आहे दोन देशांमध्ये ही वाढत चालली आहे. भारत डेव्हलप होत चाललाय, इकॉनॉमिकली 7% वरती GDP आपलं वाढत आहे आणि पाकिस्तान दिवसेंदिवस दलदलीत फसत चाललाय. आणि हे त्यांना माहिती आहे की आज जर येते 3-4 वर्ष जर आपण भारतावरती असे आघात करत नाही केले नाहीत तर भारत कुठे निघून जाईल आणि पुढे त्यांच्याबरोबर आपल्याला कधीच म्हणजे लढाई करता येणार नाही. आणि त्यांना हेही माहिती आहे की आपल्याला डायरेक्ट लढाई, ज्याला आपण कन्व्हेन्शनल वॉर म्हणतो किंवा डायरेक्ट युद्ध म्हणतो, ते कधीच भारताबरोबर करता येणार नाही हे पाकिस्तानला नक्की माहिती आहे. म्हणून पाकिस्तान हे करत असतं. आणि त्यामुळे नंबर्सवरती जाऊ नका की सीजफायर व्हायोलेशन वाढलेत, इन्फिल्ट्रेशन वाढलंय, हे होणारच होतं, हे अपेक्षित होतं. आणि म्हणूनच इतकी कारवाई आता भारताने करायला सुरुवात केली आहे, प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. आणि त्याच्यामुळे हे पुढे जात आहे की त्याच्यामुळे भारताने ही कारवाई सुरुवात केली आणि अशी होत राहील कारवाई, असं मला वाटतं. शेकटकर सर 2002 मध्ये ऑपरेशन पराक्रम केलं होतं लष्कर म्हणजे अतिरेक्यांचा नायनाट करण्यासाठी. आता तशाच एखाद्या ऑपरेशनची आपल्याला गरज असं वाटतं? ऑपरेशन पराक्रम जे आपण करायला बाध्य झालं तो भारतीय संसदेवरती हल्ला होता. तो हल्ला आतंकवादी हल्ला बिल्डिंगवरती नव्हता, कोणत्या बिल्डिंगवरती तो हल्ला नव्हता केला. त्यांनी भारताच्या सार्वभौमिकतेला वरती त्यांनी हल्ला केला. तिथे पंतप्रधान असतात, तिथे बाजूला राष्ट्रपती भवन आहे, तिथे पूर्ण भारताची आपली शासकीय व्यवस्था असते. त्या परिसरावरती तुम्ही हल्ला करा आणि म्हणजे हा पूर्ण भारतावरती तुम्ही हल्ला केला. मी त्याला ह्याप्रमाणे बघत होतो. त्यावेळेला मी सैन्यामध्येच होतो, लेफ्टनंटच्या पदावरतीच काम करत होतो. आणि नाईलाजाने आम्हाला मग ते ऑपरेशन पराक्रम करण्याकरता आपल्या सैन्याला बॉर्डरवरती पाठवावं लागेल. मग पाकिस्तान घाबरलं. त्यांच्या मदतीकरता अमेरिकन्स आले, त्यांच्या मदतीकडे जगदाद आले की तुम्ही पाकिस्तानला माफ करा, पाकिस्तानला माफ करा, पाकिस्तानला माफ करा. तेव्हा भारताने मग त्यांच्या मान्यता दिली. परंतु याचा अर्थ हा नाही की आपण घाबरलो होतो ही कल्पना चुकीची आहे. नाही, पुन्हा एकदा मी त्यासाठी विचारलं की आता पुन्हा एकदा तशा पद्धतीच्या ऑपरेशनची गरज आहे काय? कारण ज्या पद्धतीचे हल्ले वाढत चाललेले आहेत तर आता त्याची गरज तुम्हाला वाटते का? हे गरज आहे किंवा नाही हे टीव्हीवरती सांगणं मला वाटत नाही. हे सांगितलं पाहिजे. गरज जे असेल ते भारतीय शासन करेल, त्यात तुम्ही अगदी मुळी शंका करू नका. काय करेल, कोणत्या पद्धतीने करेल, पुढचे कोणत्या चौकीवरती हल्ला होईल, कोणते शस्त्र मी वापरू, आम्ही मिसाईल वापरू का, हे सगळं सांगायचं आता आवश्यकता नाही आपल्याला. पण जेव्हा ते करेल तेव्हा कळेल ना आपल्याला सगळ्यांना केलं. कारण की युद्ध क्षेत्रामध्ये जे केलं जातं त्या कारवाईबद्दल पूर्ण सूचना जर आपण शत्रूला दिली तर तो वाट पाहिजे तुमची ना. तर सर्टन अमाऊंट ऑफ सिक्रेसी ज्याला आपण म्हणतो, सर्टन अमाऊंट ऑफ एम्बिग्विटी म्हणतो, सर्टन अमाऊंट ऑफ अनसर्टनिटी ज्याला आपण म्हणतो, हे युद्ध क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. हे करावं लागतं. शत्रूच्या वरती तुम्ही त्यावरती हल्ले करा जेव्हा तो तुमची अपेक्षा करतच नाही. सो देअरफॉर इट बी रॉंग टू प्रिडिक्ट अँड फोरकास्ट की आपण भविष्यामध्ये काय करू. पण हे आपल्या सैन्य प्रवक्त्यांनी मेजर जनरल साहेबांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही आम्हाला बाध्य केलं तर आम्ही ही कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही. नक्कीच. मी आपल्यासोबत भाजपचे नेते माधव भंडारी सुद्धा. भंडारी सर, खरं तर खूप मोठी
खूप मोठा एक दिलासा पाकिस्तानी सैन्याला एक मोठा झटका दिलेला आहे भारतीय लष्कराने. आता नितीन सरांनी जसं म्हटलं की एक दोन वर्षवरती पाकिस्तानची स्थिती आहे. एक पॉलिटिकल अजेंडा आहे की त्यांची चर्चा वगैरे करण्याची प्राथमिक तयारी दिसली होती, मात्र त्या तयारीला पाकिस्तानच्या लष्करानं सुरुंग लावला आणि तिकडे एक 2 पोल किंवा 2 सत्तास्थानं निर्माण आहेत जी पहिल्यापासून आहेत म्हणजे पाकिस्तानमध्ये. त्याच्यामुळे ही स्थिती वारंवार निर्माण होते. जर आपल्याला पाकिस्तानला जर कायमचं पाकिस्तानची डोकेदुखी जर थांबवायची असेल तर या दोन्ही सत्तास्थानांना आपल्याला एकाच वेळेला कंट्रोल करावं लागेल. तर तशी स्थिती निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो नेमकं? पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये 2 नाही 3 सत्ता केंद्र आहेत. लष्कराच्या पलीकडे ISI आणि या ISIचं नियंत्रण आता ना सरकारच्या हातात ना लष्कराच्या हातात. आणि ज्या पद्धतीचं अघोषित युद्ध पाकिस्तानने भारताविरुद्ध गेल्या अनेक वर्ष चालवलंय अतिरेक्यांना घुसवून, प्रशिक्षित अतिरेकी घुसवायचे खरं तर ते त्यांचे सैनिकच असतात, पण त्यांना ते अतिरेकी म्हणतात आणि नंतर मगाशी जसं शेखरकर साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे नंतर जबाबदारी झटकून टाकायची ही आमची माणसंच नाहीत म्हणून. या पद्धतीचं जे तंत्र पाकिस्तानने स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की आपण या तिघांना वेगळं मानण्यामध्ये चूक करतो. हे तिघे जण वेगळे नाहीयेत, हे तिघे जण वेगवेगळ्या तोंडाने बोलतात, पण तिघांचाही हेतू एकच आहे, तिघांचा उद्देश एकच आहे, तिघांची सगळी कामं सुद्धा एकत्र पद्धतीने चालतात, तिघे पूर्णपणे एक आहेत. त्यामुळे पाकिस्तानचं सरकार लोकशाही, त्यांना शांतता हवी आहे, त्यांना भारताबद्दल प्रेम आहे, हे सत्य जे आहे ही बकवासही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सत्य नाही. आणि पाकिस्तान बद्दलचं कोणतंही धोरण ठरवत असताना ठीक आहे पाकिस्तान सरकार असो, पाकिस्तान लष्कर असो आणि ISI असो, हे तिघेही एकत्र आहेत हे लक्षात घेऊन आपल्याला धोरण ठरवावं लागणार आहे. आपण धोरण त्या पद्धतीने ठरवायला ती आपली दिशा आहे. ठीक आहे. मी पुन्हा एकदा नितीन सरांकडे जाईन. नितीन सर, मुद्दा असा आहे की सध्या काश्मीरमध्ये जबरदस्त अशांतता आहे. काही दिवसांपासून अनेकदा स्टोन पेल्टिंग होतं का, अनेकदा बंद पुकारले जातात, अनेकदा लष्कराच्या अधिकाऱ्यांवरती जवानांवरती हल्ले होतात आणि त्याच काळात ही झालेली ही कारवाई, या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता आणि याचा काश्मीरमधल्या व्हॅलीमधल्या एकूण स्थितीवरती काय परिणाम होईल किंवा काय परिणाम होणार नाही तुम्हाला वाटतं? मला वाटतं की ही लष्कराची कारवाई 2 पातळीवरती होत असते. एक तर एक पाकिस्तानी अतिरेकी आणि पाकिस्तानी सैन्याच्या विरुद्ध एक कारवाई होत असते आणि दुसरी जे हिंटरलँडमध्ये म्हणजे काश्मीरच्या आतमध्ये शिरलेल्या अतिरेक्यांविरुद्ध लष्कर कारवाई करत असतं. या कारवाईमुळे स्टोन पेल्टिंग बंद होईल किंवा तिथलं जे ॲजिटेशन चालू आहे किंवा राजकीय एक त्याला रंग दिला गेलेला आहे स्टुडंट्स एज्युटेशनला, ते बंद होईल असं मला वाटत नाही. कारण तो एक राजकीय प्रश्न आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की आज काश्मीर व्हॅलीमध्ये एक 2 किंवा 3 जिल्हे आहेत जिथे हे अशांतता गेल्या काही महिने किंवा म्हणाल मागच्या जुलै ऑगस्ट पासून सुरू आहे, जेव्हा बुरहान वानीला मारलं गेलं तेव्हापासून. बुरहान वानीला मारलं त्याचे पहिले 2-3 महिने त्याच्यामुळे एक उद्वेग होता, त्याच्यामुळे जी रिॲक्शन झाली त्याच्यामुळे लोक बाहेर आले, रस्त्यावर आले, त्यांनी दगडफेक केली, ते सगळं झालं. पण त्याच्यानंतर जे आता अशांतता आहे ती अशांतता याच्यासाठी आहे की तिथले जे काश्मीरी त्या जिल्ह्यांमधले जे काही एलिट लोक आहेत त्यांना ही भीती वाटते की आजपर्यंत त्यांनी जे भारतीय राज्याला म्हणजे नेशन स्टेट ज्याला आपण म्हणतो त्याचा जेवढा फायदा घेऊन स्वतःचे खिसे भरले आणि स्वतःचा फक्त स्वार्थ बघितला तो आता कमी होतोय. तिथे त्यांचे पैसे कमी केले जात आहेत, त्यांना देणारे मदत कमी केली जाते आणि त्यांना ही भीती आहे की हे सरकार जर राहिलं अजून आणि बीजेपी जर सत्तेमध्ये राहिलं जम्मू काश्मीरमध्ये PDP बरोबर, तर हे त्यांची जी एक त्यांना एक जो एक काय म्हणतात एक प्रेस्टिजियस किंवा त्यांना एक एन्टायटलमेंट त्यांचं जे होतं ते बंद होऊन जाईल आणि म्हणून हे अशांतता तिथे मुद्दामून निर्माण केली जाते असं माझा अंदाज आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती काही फरक पडेल असं मला वाटत नाही. ठीक आहे. म्हणजे अशांतता निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे असं नितीन सरांचं म्हणणं. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर ही आपली ही चर्चा अशी चालू राहणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत रहा ABP माझा. तर भारतानं कराराला जबाब दिल्यानंतर तरी पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर येईल का या विषयावर आपली चर्चा चालू आहे. आपली चर्चा सुरू राहणार आहे. मात्र आता आपल्यासोबत नीरज राजपूत आहेत, ABP न्यूजचे प्रतिनिधी. नीरज,
ये कार्रवाई जो हुई है ये अक्सर कहाँ हुई है नौशेरा सेक्टर में, और कितना मुश्किल था यहाँ पे कार्रवाई करना? देखिए, जो भारतीय सेना ने ये कार्रवाई की है नौशेरा सेक्टर में की है। एलओसी पर है ये नौशेरा सेक्टर, जम्मू से करीब 100 किलोमीटर की दूरी पर होगा। इसके ठीक सामने पाकिस्तान का इलाका है, पीओके का इलाका है। और वहां से जानकारी मिल रही थी भारतीय सेना को कि पाकिस्तान की जो ये अग्रिम चौकी है, फॉरवर्ड डिफेंस लोकेशन पर जो ये फॉरवर्ड पोस्ट है, यहां से लगातार कवर फायर मिल रहा है, आतंकियों को फायर मिल रहा है। साथ ही ये भी जानकारी मिली थी कि बॉर्डर एक्शन टीम, बैट टीम के भी यहाँ पर सदस्य हो सकते हैं, इस चौकी के अंदर हो सकते हैं। इसीलिए भारतीय सेना ने इस चौकी को निशाना बनाया और जो वेपन जो इस्तेमाल किए भारतीय सेना ने, और दरअसल जो वीडियो जारी किया है ये 9 मई का वीडियो है, यानी कि कृष्णा घाटी में जो इंसिडेंट हुई थी जिसमें भारतीय सेना के 2 जवानों के जो शव थे उनको डैमेज किया गया था, शत विक्षित किया गया था और म्यूटिलेशन जिनके साथ हुआ था, उसके करीब 1 हफ्ते बाद क्या ये वीडियो है, कार्रवाई है। 9 मई का ये वीडियो है नौशेरा का, जिसमें भारतीय सेना ने रॉकेट लॉन्चर्स, एटीजीएम यानी कि एंटी टैंक गाइडेड मिसाइल, साथ ही जो रिकॉइल गन्स, पुरानी रिकॉइल गन्स होती हैं उनका इस्तेमाल किया और ऑटोमेटिक ग्रेनेड लॉन्चर्स, ये 4 वेपन्स का इस्तेमाल किया और पाकिस्तान की पूरी जो बंकर्स थे, पोस्ट थी, उसको पूरा तबाह कर दिया। माना जा रहा है कि कम से कम 30 से 40 जो पाकिस्तानी सेना के जवान होंगे वहां पर, आतंकी भी हो सकते हैं क्योंकि लॉन्चिंग पैड की तरह भी ये बंकर्स इस्तेमाल किए जा रहे थे। और बैट एक्शन टीम के भी सदस्य इस जगह हो सकते हैं। और जो भारतीय सेना को जानकारी मिली है, भारतीय सेना ने साफ कर दिया है कि एलओसी पर लगातार पाकिस्तान इसी तरह की कार्रवाई कर रहा है। 20 और 21 मई को नौगाम सेक्टर में किया, कश्मीर घाटी में किया, इसी तरह का एलओसी पर क्रॉस करने की कोशिश की। 4 उग्रवादियों ने उनको ढेर कर दिया, घुसपैठियों को, जिसमें 3 भारतीय सैनिक भी शहीद हुए। लगातार ये रेगुलर मूवमेंट है पाकिस्तान का और पाकिस्तान समर्थित आतंकियों का, इसीलिए इतनी बड़ी कार्रवाई की गई और साथ ही उसका एविडेंस लिया गया, उसका सबूत तैयार किया गया कि किस तरह की कार्रवाई भारतीय सेना एलओसी पर कर रही है पाकिस्तान के खिलाफ। तर अतिशय महत्त्वाची माहिती आता नीरज राजपूत आपल्याला देत होते। आपल्यासोबत आता काँग्रेसचे नेते भाई जगताप आहेत। भाई जगताप जी, तुम्ही कायम शॉल आणि साडी डिप्लोमसीवरती टीका करत होता, त्याला हे चोख उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला लष्कराने। पहिली प्रतिक्रिया काय काँग्रेसची? नाही, सगळ्यात प्रथम असं की भारतीय जवानांचं, भारतीय आर्मीचं ह्यांचं कौतुकच आहे आणि गेले अनेक दिवस, गेले अनेक महिने जे काय बॉर्डरवर घडत होतं, जे अतिशय वाईटच होतं, कधी ते तेव्हाही घडलं असतं तरी, आजही घडलं तरी, भविष्यात घडलं तरी, ह्या सगळ्या गोष्टी वाईटच आहेत। परंतु ज्या पद्धतीचं वातावरण देशभरामध्ये तयार झालं होतं, ज्या पद्धतीने भारतीय सैनिकांचं त्यांच्या मृतदेहाची विडंबना केली गेली, त्यामुळे लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि त्याच्यामध्ये हा 9 मेला आता आपल्या बातमीच्या अनुसार 9 मे झालेला हा प्रतिहल्ला आहे, आपलं सर्जिकल स्ट्राईक आहे आणि त्यामुळे भारतीय जवानांचं, भारतीय आर्मीचं मनापासून मी या ठिकाणी नुसतं कौतुक नाही तर त्यांच्या या शौर्याला मी मनापासून दाद देतो। आणि हे म्हणत असताना आता तुम्ही सुरुवातीला म्हणत होता की आम्ही काहीतरी याच्या विरोधामध्ये, तो आम्हाला विरोधामध्ये बोलण्याचं काहीच कारण नाही ना। भारतीय सैनिक काय कुठल्या पक्षाची बांधिलकी असलेलं सैन्य नव्हे, ते भारताचं संरक्षण करण्यासाठी भारताचं सैन्य आहे आणि आमचं तेच म्हणणं आहे की सैन्य जे करतंय त्याचं कोणी राजकारण करू नये किंवा त्याचं कोणी कसल्याही प्रकारचं मार्केटिंग करू नये, हे आमचं म्हणणं तेव्हाही होतं, आजही आहे, भविष्यातही आहे। आणि परत एकदा म्हणजे माझा तो स्टँड तेव्हाचा आत्ता परत सांगू इच्छितो की सर्जिकल स्ट्राईक याच्या पूर्वी सुद्धा अनेक वेळेला झालेल्या आहेत, परंतु त्याचं कधी मार्केटिंग केलं गेलेलं नाही, होऊ नये ते, कारण हे आपलं कामच आहे। सैनिकांचं त्या ठिकाणी, आपल्या सैनिकांचा हौसला वाढवणं, त्यांचा त्या ठिकाणी त्यांना हे करणं, आपण सगळ्यांनी त्यांच्या ह्या सगळ्या शौर्याला दाद देणं हे आपलं सगळ्यांचं कामच आहे। त्याचं कसल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये हे आम्ही तेव्हाही बोललो, आजही बोलतो, भविष्यातही हेच बोलणार आहे। ठीक आहे, तुम्हाला आता असं नाही वाटत आहे ना की ज्या पद्धतीने आर्मीने येऊन याची माहिती दिलेली ते सुद्धा मार्केटिंगचा भाग आहे, असंही तुम्हाला असं वाटत नाहीये ना? म्हणजे नाही, मला असं आहे की मार्केटिंग आर्मीने केलं असं मी कधीच म्हटलं नाही। मार्केटिंग तुम्ही जे आहात, तुम्ही सगळी मंडळी, त्याचा एक हिस्सा म्हणजे त्याच्यामध्ये हे आलं, वाहिन्या आल्या, बाकीचे आले किंवा पॉलिटिकल लोक घेऊन जेव्हा त्याचे लाडू वाटले जातात, जेव्हा त्याचं
त्याच्या बैठका घेतल्या जातात, जेव्हा त्याच्या बाबतीमध्ये सगळीकडे हे सांगितलं जातं हे 56 इंचाच्या छातीने केलंय वगैरे वगैरे जे केलं जातं, जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला जेव्हा वाईट घटना घडतात त्याही 56 इंचाची त्याची जबाबदारी घ्यावी हे तेव्हाही म्हटलं होतं, आजही म्हणतोय आणि भविष्यातही आम्ही हे म्हणणार आहोत. त्यामुळे हे आर्मीने काय जे केलं त्याच्याबद्दल आमचा कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही आणि तुम्हाला त्याचं फार वाईट वाटण्याचं यासाठी कारण नाही. आमचा आक्षेप आर्मीवर कधीही नव्हता. म्हणजे तुमच्या माहिती करता सांगतो, माझे तुम्ही मला भाई जगतापजी मला एक छोटा प्रश्न माझा छोटा प्रश्न भाई जगतापजी, मला याचं उत्तर द्याल का की ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की भारताच्या लष्करावरती हल्ले होत असताना 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान शांत का आहेत, त्यावेळेला तुम्हाला नेमका कोणावरती आक्षेप असतो? आक्षेप आमचा याच्यावर आहे, सरकारवर आहे, जाहीर आहे सरकारवर आहे आणि सरकारवर हे असणार. तेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा त्याही सरकारची ती जबाबदारी होती, परंतु त्याही वेळेला जे काय असे काय हमले होत होते त्यांचे जे काय प्रति हल्ले आपण करत होतो, पण त्याचा असं कधी हे करण्यात आलं नाही. माझ्या तरी ऐकवत नाही, तुमच्या ऐकवत असेल तर सांगा. हेच आम्ही आमचं म्हणणं होतं. ठीक आहे. माधव भंडारीजी मार्केटिंग करू नये, लष्कराने केलेल्या कारवाईचं अभिनंदन तरी केलंय किमान भाई जगतापांनी. खरं म्हणजे अभिजित, आता मला तुम्ही इथे बोलावलं हे सुद्धा त्यांच्या दृष्टीने मार्केटिंगचा एक भाग आहे. बोला. एक भूमिका स्वीकारली, एक चष्मा लावला की त्याच पद्धतीने बघावं लागतं, त्याच पद्धतीने बोलावं लागतं. त्यांची ती मजबुरी आहे, मी काही त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आणि मी त्या पद्धतीने विचारही करत नाही. पण सर्जिकल स्ट्राईक्सच्या संदर्भातलं जे विधान काँग्रेसचे वेगवेगळे प्रवक्ते देशात आणि राज्यात करत आले की सर्जिकल स्ट्राईक्स पूर्वी सुद्धा झाले होते, तर सेनेतल्या निवृत्त अधिकाऱ्यांनी किमान 2-3 अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं की या पद्धतीचं सर्जिकल स्ट्राईक्स पूर्वी कधीही झाले नाहीत. ज्या घटनेचा संदर्भ देऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाला होता असं सांगण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेचे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला नव्हता. ठीक आहे, मला त्या वादात जाण्याची आवश्यकता नाही आणि खरं म्हणजे असा वाद कोणी उभा करू नये, कारण याच्यामधून अशा पद्धतीच्या वादातून लष्कराच्या अनेक गोष्टी आपण विनाकारण बाहेर आणतो. आता कदाचित काही जणांना लष्कराच्या गोष्टी बाहेर आणणं हीच जबाबदारी वाटत असेल तर भाग वेगळा, आणि असे काही थोर पत्रकार सुद्धा आपल्यामध्ये आहेत की ज्यांना भारतीय लष्कराच्या गोष्टी बाहेर कशा आणता येतील हीच त्यांना जबाबदारी वाटते आणि त्याच्यासाठी ते सगळ्या गोष्टी पणाला लावतात. असेही पत्रकार आपल्यामध्ये आहेत आणि हे पत्रकार त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये कसे मैत्रीचे संबंध ठेवून होते हेही आपल्याला माहिती आहे. पण आता त्या गोष्टी आपण बाजूला ठेवू. आज जी कारवाई भारतीय लष्कराने केल्याची माहिती जी आज दिली आहे ती जवळजवळ 15 दिवसापूर्वीची कारवाई आहे आणि ह्या कारवाईमध्ये पाकिस्तानने कांगावा सुरू केला की भारताने असं काही केलेलंच नाही. भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता हेही पाकिस्तानने नाकारलं. त्यामुळे पाकिस्तान प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या गोष्टी नाकारतं. बरं, पाकिस्तानकडून आपण आपल्या चर्चेमध्ये मगाशी 2-3दा उल्लेख केलात की सीमा उल्लंघन करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतायत वगैरे. पाकिस्तान तेही नाकारतं. पाकिस्तान कुठे म्हणते की आम्ही सीमा ओलांडून भारतात आलो. पाकिस्तानचं म्हणणं तर असं आहे की पाकिस्तान हे जगातलं सगळ्यात शांतताप्रेमी राष्ट्र आहे. ते कुठेही कुणावरती काही करत नाही, कुणाला त्रास देत नाही, काही नाही. अत्यंत प्रेमाने सगळं त्यांचं राज्य चालू आहे. स्वतःच्या जनतेशी सुद्धा ते अतिशय प्रेमाने वागतात, हा पाकिस्तानचा दावा आहे. आणि तो आपल्याकडच्या सुद्धा काही विचारवंतांना, काही बुद्धिवंतांना, काही पत्रकारांना तो दावा आवडतो, मान्य आहे. प्रश्न त्या लोकांचा आहे. ठीक आहे. पण दुसरीकडे आपल्याकडे माधव भंडारीजी, राजकारण या दोन्हीचं यासाठी रंगतं कारण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये त्याची जुगलबंदी चालू असते. लष्कर कधी त्याच्यामध्ये येत नाही. मी जनरल शेकटकरांकडे जाईन. शेकटकर सर, आपल्याकडे कायम अशी स्थिती असते शेकटकर सर की आपण प्रतिहल्ला करतो, म्हणजे आपण हल्ल्याला उत्तर देतो, पण आपण स्वतःहून हल्ला केल्याच्या खूप कमी घटना आहेत. आणि यावेळची जी घटना आहे ती मात्र अशी आहे की आपण स्वतःहून पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त केली आहे. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी आपल्याला अगोदर पण सांगितलं होतं की देर इज ए चेंज इन इंडिया स्ट्रॅटेजी. भारताची जी एक पूर्ण कल्पना आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे. आणि मी कोणत्या राष्ट्रीय पक्षाचा राजकारणाचा प्रवक्ता नाही, परंतु ह्या शासनाने स्पष्ट सांगितलंय की हा निर्णय सैन्याने घ्यायचा की तुम्हाला कुठे प्रत्युत्तर द्यायचंय, कसं द्यायचंय, कोणती टेक्नॉलॉजी वापरायची आहे, किती तुम्हाला पनिशमेंट करायचं हे तुम्ही ठरवा. त्याच्याबद्दल कोणताही
त्यांनी आपल्यावरती कंट्रोल लावलं नाही. बरोबर. आणि ह्या कारण इंडियन आर्मी आता रिटेलिएट करते. प्रश्न हे आहे की आपल्याकडचा आपली एक पद्धत होती की आपण मुद्दामून कुणावरती आक्रमण करत नाही, परंतु जर कुणी ह्याचा निष्कर्ष काढला की आम्ही आमच्यावरती आक्रमण झाल्यानंतर पण चुपचाप बसू, तर त्याच्यापेक्षा जास्त बुद्धिमान व्यक्ती मला वाटत नाही जगामध्ये कुणी असेल किंवा राष्ट्र कुणी असेल. आणि ह्याकरता जेव्हा आपल्या सीमेची धैर्य एक तुटलं, आपल्याला आता हे करावं लागतं. परंतु आपण एक लक्षात घ्या, दोन गोष्टी आपण लक्षात घ्या. एक, आपण पाकिस्तानच्या सैनिक चौकीवरती हल्ला केलेला आहे, त्यात पाकिस्तानचे सैनिक पण गेले असतील, त्यांच्या दस्त झाला. गावातले लोक, निर्दोष लोक, गावकरी, जसे त्यांनी नौशेरा क्षेत्रामध्ये तिथे हा हल्ला दाखवतात आहे, आपल्या बायका मेल्या, तिथे लहान मुलं मेले, स्थानिक लोक मेले, त्याच्यामध्ये त्यातल्यापैकी एकही कुणी झालं का काही, आपण त्याची काळजी घेतो. पण ह्याचा अर्थ हा नाही की आपण काही कायरता दाखवतोय किंवा हे दाखवतोय. वी डिसाइड, वी आर केअरफुल अबाउट इट. आणि ह्याकरता आता जे डायरेक्टर जनरल इन्फॉर्मेशन वॉरफेअर होते, त्यांचं प्रवक्ता त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या पुढे पण आम्हाला जर बाध्य केलं, आम्ही ही कारवाई करणार. कुठे करणार, कशी करणार, आम्ही हे तुम्हाला आज सांगणार नाही, आणि ते सांगायची गरज पण नाही. नक्कीच. शेकटकर सर, मी म्हणूनच तुम्हाला एक छोटासा प्रश्न, अजून उपप्रश्न विचारतो त्याच्यामध्ये, की आता जो हल्ला केलेला आहे पाकिस्तानवरती आपण, त्यानंतर पाकिस्तान शांत बसणार नाही, पाकिस्तान कुरापती करत राहणार त्यांच्या इतिहासाप्रमाणे, पूर्व इतिहासाप्रमाणे. त्यामुळे आपल्याला आणखी नेमकी काय काय खबरदारी घेणं गरजेचं असं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये युद्धशास्त्राप्रमाणे दोन गोष्टी करणं फार आवश्यक आहे. त्याला आपण म्हणतो ॲज पर दी वॉरफेअर अँटिसिपेटरी थ्रेट अनालिसिस, की पाकिस्तान भविष्यामध्ये कुठे काय करू शकतो. आणि दुसरं त्याला आपण म्हणतो प्रिडिक्टेबिलिटी थ्रेट अनालिसिस, की कोणत्या प्रकारचा, म्हणजे ह्या प्रकारचे हल्ले ते फक्त भारतीय सैन्यावरती करतील की सामान्य व्यक्तीवरती करतील, दुसऱ्या कोणी कसं मुंबईला पाठवतील का, अजून काही कुठेतरी करतील का, हे 24 तास चालतंय, 24/7 हे चालतं असतंय. आणि ह्याकरता आपल्याला आजपेक्षा जास्त दक्षता ठेवण्याची आवश्यकता आहे की हा हल्ला आता प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य चौकीवरती झालेल असं नाही, हा गावावरती पण होईल, पुण्यावरती पण होऊ शकतो, बाहेर पण होऊ शकतो. आणि ह्याच्याकरता भारतीय सैन्य, भारतीय शासन, भारतीय गुप्तचर व्यवस्था, भारतीय परराष्ट्र मंत्रालय, ह्या सर्वांनी एकत्र येऊन काम करायचंय. आता तो काळ गेला की हे फक्त सैन्याचं काम आहे, आमचं काम नुसतं फक्त व्याख्यान देणं आहे, हे सगळे गेले. परवाच्या दिवशी, फक्त परवा संध्याकाळी, अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी सौदी अरेबियामध्ये 55 देशांच्या राष्ट्राध्यक्षांसमोर म्हटलंय की द होल वर्ल्ड मस्ट युनाइट टू फाईट अगेन्स्ट टेररिझम. पूर्ण जगाने एकत्र आलं पाहिजे. कोणी त्याच्या राष्ट्राचं नाव घेतलं नाही. इंडिया हॅज बीन द वर्स्ट सफरर. भारतावरती आतंकवाद केव्हापासून चाललाय, जवळजवळ 1952 पासून चाललेला आहे. आता सुदैवाने भारताची, म्हणजे त्याला आपण, मी कोणाची स्तुती करत नाही, असं काही राजकारण आलेलं आहे किंवा असा पक्ष असेल, ते असं शासन आलंय की त्यांनी म्हटलं की आता आमची धैर्य जास्त वाढणार नाही. नक्कीच. सो वी हॅव टू फाईट. वी डोंट हॅव टू एक्सपेक्ट आपल्याला कुणाची, कोणता राष्ट्र आपली मदत करेल, कोण काय, त्याची आपल्याला मुळीच काळजी करायची नाही. कारण की युद्धशास्त्राचा एक अजून सिद्धांत आहे, यू कॅनॉट आउटसोर्स युअर वॉर. तुम्ही युद्ध कोणाला दुसऱ्याला थोपू शकत नाही. यू कॅनॉट आउटसोर्स युअर नॅशनल सिक्युरिटी. ठीक आहे. यू कॅनॉट आउटसोर्स युअर स्ट्रॅटेजी. यू हॅव टू फाईट युअर ओन वॉर. यू हॅव टू फाईट युअर ओन वॉर अगेन्स्ट युअर ओन एनिमी. तर पाकिस्तानची युद्ध कल्पना, युद्ध न सांगता आपल्यालाच करावी लागेल. ह्याचा अर्थ हा नाही की घोषित युद्ध, कन्व्हेन्शनल वॉर, अप्रत्यक्ष युद्धाचा उत्तर अप्रत्यक्ष युद्धच आहे. नक्कीच. अप्रत्यक्ष युद्धाचं उत्तर हे अप्रत्यक्ष युद्धच आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं चोख पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. जसं आता शेकटकर सरांनी सांगितलं की ट्रम्पनी तिकडे सौदी अरेबियामध्ये म्हटलं की आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल दहशतवादाच्या विरोधात. मात्र त्याच वेळी त्यांनी 380 मिलियनची शस्त्रास्त्र सुद्धा तिथं देण्याचं मान्य केलं. ही सुद्धा लक्षात घेण्याजोगी बाब आहे. आणि त्याचप्रमाणे जसं की आपल्याला सीमेवरती, सीमेच्या सुरक्षेसाठी आपल्याला चोख, डोळ्यात तेल घालून त्याची काळजी घ्यावी लागेल, तशीच काळजी आपल्याला देशांतर्गत सुरक्षेची सुद्धा घ्यावी लागेल. कारण हल्ला कुठूनही होऊ शकतो, दहशतवादी आपल्या आसपास सुद्धा असू शकतात. त्यामुळं कुठल्याही संशयास्पद घटनेची किंवा कुठल्याही संशयास्पद व्यक्तीची माहिती आपल्यातल्या सुरक्षा यंत्रणांना द्यायला कुणीही कचरता कामा नये. आपल्या विशेषसाठी या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.